सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकासाच्या नवा पर्वाची सुरुवात झाली। महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते। या कार्यक्रमाची सुरुवात 7 रस्ता येथील विश्रामगृहापासून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीने झाली। शेकडो तरुणांच्या सहभागामुळे या रॅलीने परिसराला उत्साह आणि जोश दिला। रॅलीनंतर विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले। जयशंकर तालीम मोदीखाना समाज मंदिर, जांबमुनी मंदिराजवळील कामे, न्यू जगजीवनराम झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, पोस्टल कॉलनी शेजारील मैदानात लहान मुलांसाठी खेळणी, ओपन जिम साहित्य उपलब्ध करून देणे, 5 कंदील मोदी भागातील रस्त्यांची कामे, चिंतलवार वस्तीतील समाज मंदिरे आदींची कामे करण्यात आली। प्रियदर्शन साठे हा काम करणारा कार्यकर्ता असून महायुतीमध्ये अशा कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे। ज्योती वाघमारे आणि प्रियदर्शन साठे यांनी मिळालेल्या 3 कोटी 20 लाख रुपयांचा निधीचा योग्य व पारदर्शक वापर केला आहे। त्यामुळे प्रियदर्शन साठे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, असे मत मंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केले। या सोहळ्याला शिवसेना राज्य प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे यांच्यासह स्थानिक नागरिक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। परिसरात ठिकठिकाणी नागरिकांनी मंत्री व मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले। या सोहळ्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये विकास कामांची नवी वाटचाल सुरू झाली आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली।